कोल्हापूर महानगरपालिकेत शिवसेनेच्या स्वीकृत नगरसेवक पदावर सुनील मोदी यांची नियुक्ती झाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे। या नियुक्तीमुळे शिवसेनेत अंतर्गत वाद उफाळून आला असून शहरात राजकीय वातावरण तापलं आहे। शिवसैनिकांचा आरोप आहे की या पदासाठी सकाळपर्यंत विशाल देवकुळे यांचे नाव निश्चित मानले जात होते, मात्र ऐनवेळी निर्णय बदलत सुनील मोदी यांचे नाव जाहीर करण्यात आले। यामुळे शिवसैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे। नाराज शिवसैनिकांनी शिवसेनेच्या शहर कार्यालयासमोर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली। शिवसैनिकांचा घात झाला आहे असा आरोप करत त्यांनी या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला। शिवसैनिकांचे म्हणणे आहे की पक्षासाठी सातत्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला, हा निर्णय पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांच्या भावना दुखावणारा आहे। या घडामोडीमुळे कोल्हापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं, मात्र परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी स्थानिक पोलिसांनी जबाबदारी घेतली। दरम्यान या प्रकरणावर शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही। मात्र या नियुक्तीमुळे पक्षातील अंतर्गत नाराजी उघड समोर आल्याचे स्पष्ट झालं आहे। हे काढाय सगळी कमान तुम्ही लावू नका, तुमचा अधिकार नाही हे लावायचा। हे शिवसैनिकांचं नाव वापरून स्वतःच भागवून घेऊ नका। इकडे सगळ्या शिवसैनिकांना काय दानीला द्यायचं ठरवलं वाटतंय? हा नाही दंगा करू नको म्हणजे काय? तुम्ही गुलाल लावालाय, आम्ही शिवसेनेचे निष्ठावंत। हे तुझा काही संबंध नाही, तू बोलू नको। माझी निवड का झाली नाही मला उत्तर द्या। तुमची कशी काय झाली? मला शब्द कोणी दिला होता? मला शब्द कोणी दिला होता? बोलणार माझा हक्क आहे। विषय माहिती आहे? काय झालं? माझी निवड का नाही झाली? शिवसैनिकांना दानीला बांधायचं ठरवलं काय काँग्रेसच्या? तुमचंच सगळं होतं आणि शिवसैनिक बोंबलत। महेश, तुम्ही आणि बंटी साहेब एकत्र बसलो, त्यात त्यांनी तुम्हाला शब्द दिला। कालपासून हे आणि मी बंटी साहेबांना 4 वेळा भेटून हे करायला पाहिजे बोललो। तुम्ही मेसेज दाखवा, मेसेज पण आम्ही मला ते बाकीचं साहेब माहित नाही। शहर प्रमुख म्हणून आमचे नेते म्हणून तुम्ही पुढे होता, तुमची जबाबदारी होती। मला सगळ्या एनओसी काढायला लावल्या, तुम्ही काढायला लावल्यात। सकाळपासून रोज फोन लावतोय। आज सकाळी तर 10 वाजता काय म्हटलं, मी अजिंक्य तुम्हाला 1 तासाभरात मी फोन होतो आणि तुम्ही बोलायला लावून आणि आम्ही इथंच म्हणजे शिवसैनिकांचा चोता करून टाकलाय तुम्ही। नाही असं काही नाहीये। तुम्हाला अधिकार नाही साहेब। हे शिवसैनिक आम्ही लय निष्ठावंत आहे। पदासाठी शिवसैनिक कुठला नाही आहे, पण शिवसैनिकाचा घात करायला लागला तुम्ही शिवसेनेत राहून। 1-2 मिनिटं आहे का? आम्ही काही घात केले मग काय तुमचं कसं काय निवडी होत आहेत? तुम्हीच कारभारी होत आहे, तुम्हीच सगळं होत आहे। मी पण विधानसभा प्रमुख आहे, मला का अधिकार नाही कुठल्या गोष्टीचं? सगळं तुम्हीच का करताय? आपण बंटी साहेबांच्याकडे या विषयावर विचारूया ना। का मी नाही विचारणार, तुम्ही तुम्ही आहे, तुम्ही विचारायला पाहिजे। गुलाल धुवा आणि माझं पहिला का नाही झालं ते मला सांगा। तुम्हाला असं वाटलंच कसं गुलाल लावून घ्यायला एका शिवसैनिकाचं नुकसान झालंय? तुम्हाला जरा तर काय वाटायला पाहिजे होतं? शहर प्रमुख म्हटल्यावर तुम्ही आमचं पालकत्व स्वीकारायला पाहिजे। कशाला पाहिजे? बंद करते तुम्ही सांगाय मला सांगा, तुम्ही शिवसेनेचं काय पुढचं तुम्ही काय म्हणजे सगळं तुमच्यासाठी शिवसेनेचं असं करणार नाही। मग शिवसैनिक मला सांगा की आज इथपर्यंत इथल्या एवढ्या कोल्हापूर शहरात एकतर तुम्ही तिकीट आमची कापली, तुम्ही ठरवणार कोण निवडून येणार। आम्ही शिवसैनिक सड्डू मारून होतो ना तयार। फक्त मोर्चाला आणि नेला निवेदनाला
ह्याच्याबरोबर महेश बरोबर अहो, चर्चा बाकीच्या केली. वेळेला अंगीकृत संघटना जरा मी मला बोलत तुम्ही एकदा जरा. सोडून जरा शांत बघा, आम्ही बोलवलं का मग पत्रकार बोलवलं. मध्ये बोलू नका. 4 वेळा जरा एक मिनिट पवार, तुमचं जे काम आहे ते तुम्ही करायचं. तुम्ही बोला, गाडी चालवायचं ते काम तुम्ही ते करायचं. जरा पद आहे का कुठलं? तर तुम्ही बोलायचं. आम्ही काम करतोय पक्षासाठी. पक्षासाठी काम करणाऱ्या लोकांनी बोलायचं नाही, बोलायचं. नाही झालं ना. प्रेमानं काय झालं माझं? प्रेमानं तर मला काय मिळालं? सुनील मोदी यांची स्वीकृत नगरसेवक तुम्ही हार आणि गुलाल लावून कसं शकताय? शिवसैनिकांचं नुकसान करून सैनिकांचं नुकसान केले अशा पद्धतीने राब राबलोय आम्ही काय शिवसैनिक झालं? काय आक्षेप आहे हे तुमचा बघा, सांगा. या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी